आज आपण बघणार आहोत धाब्यामध्ये भेटते तशी भेंडी मसाल्याची भाजी। त्यासाठी इथं 1/2 किलो भेंडी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे बेसन पीठ, मीठ, खडे मसाल्यामध्ये दालचिनी आणि तेजपान, हळद, 2 चमचे दही, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, जिरे, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा। सगळ्यात आधी ही भेंडी अशी कट करून याचे 2 तुकडे करून घ्यायचे, बाउलमध्ये टाकायचे। याच पद्धतीने आपण सगळ्या भेंड्या कट करून घेऊ। भेंडी कट करून झाली आहे, त्यामध्ये आपण काही मसाले टाकू। हळद, मीठ थोडंसं, बेसन पीठ, आणि लाल तिखट। हे सगळे मसाले अगोदर भेंडीला चांगले लावून घ्यायचे। लागत नसेल तर थोडंसं पाणी पण तुम्ही घेऊ शकता। बेसन पीठ पूर्णपणे भेंडीला लागलं पाहिजे। कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भेंडी आपण फ्राय करून घेऊ। भेंडी मस्त फ्राय झालेली आहे, मला आपण काढून घेऊया। आता आपण याला फोडणी देऊन घेऊ। जिरा, तेजपत्ता, खडे मसाले, दालचिनी, कांदा मस्त परत सोनेरी कलर येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचं। कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट, धनेपूड, किचन किंग मसाला, लाल तिखट आपण आधी पण टाकलेलं आहे, त्यामुळे कमीच टाका। हळद, कांदा मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या। कांदा तळून झालेला आहे, आपण यात टोमॅटोची प्युरी घालू।
टोमॅटोला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण कसुरी मेथी, कोथिंबीर आणि भेंडी फ्राय करून घेऊ. आणि दही. आणि चवीनुसार मीठ आधी पण लावलेलं आहे. पाच मिनिट आपण याला झाकण करूया. अशा पद्धतीने आपली भेंडी तयार आहे. भेंडी मसाला. आपला भेंडी मसाला तयार आहे. आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.